नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत। नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज। आपण घर असते, घरावरती पावसाळ्यामध्ये प्लास्टिक टाकतो की आपल्या आतमध्ये पाणी गळू नये म्हणून, पण ते प्लास्टिक जर आपण समतोल नाही टाकला तर असे ते खड्डे होतात। त्याच्यामध्ये पाऊस पडल्यानंतर ते पाणी साठते आणि त्याच्यामध्ये हे बघा, आपल्याला माहीतच आहे की पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्यामध्ये डेंग्यू, मलेरिया आणि वॉटरबॉर्न डिझीजेस याचे आजार खूप प्रमाणात आढळतात। नवी मुंबई महानगरपालिकेचे माननीय आयुक्त यांनी आरोग्य विभागाला निर्देश दिलेले आहे की मागच्या शनिवारी म्हणजे 3 तारखेला आणि आज 5 तारखेला मोठ्या प्रमाणावर शिबिर घ्यायची आहे आणि हे शिबिर आम्ही आमच्या ज्या अर्बन हेल्थ सेंटर्स आहेत, 24 अर्बन हेल्थ सेंटर्स आहे, त्यामध्ये त्यांच्या जवळपासची जी ठिकाणं आहेत तिथे आम्ही हे शिबिर घेतले आहेत। त्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मलेरिया, डेंग्यूचे प्रमाण नियंत्रणात राहावे या दृष्टिकोनातून आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपासणी मोहीम व जनजागृती आयोजित करण्यात आले असून या मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहनही डॉक्टर कैलास शिंदे यांनी केले आहे। तसंच आपण घरामध्ये कुंड्या असतात, बरोबर, घरामध्ये कुंड्या असतात, त्याच्या खाली आपण हे ट्रे ठेवतो, ते ट्रे खाली ठेवतो, त्याच्यामध्ये पाणी साठलेलं असते। ते पाणी जर तसंच जर 8 दिवस तसंच राहिलं तर त्याच्यामध्ये सुद्धा मलेरिया, डेंग्यू पसरवणारे डास तयार होतात। आपण घरामध्ये फेन्सुई या शोभेच्या अशा वस्तू ठेवल्या असतात, माहिती आहेत ना, त्याच्यामध्ये पाणी असते, ते पण स्वच्छ असतं, त्याच्यामध्ये सुद्धा अशा स्वच्छ पाण्यामध्ये मलेरिया किंवा डेंग्यूचे डास तयार होतात। आता घराच्या आजूबाजूला आपण काय करतो, चहाचा कप घेतला, फेकून दिला, आपण असं प्लास्टिकचा आता जेवणाच्या प्लेट असतात, जेवण झालं की आपण असं कुठेतरी फेकून देतो, तर ह्या अशा प्लेटमध्ये हे बघा, ह्या मलेरिया आणि डेंग्यू पसरवणारे डास तयार होतात। असं भंगार साहित्य, टायर्स किंवा असं मडकं असतं, त्या मडक्यामध्ये स्वच्छ पाणी, आणि महत्त्वाचं म्हणजे आपण नारळाचे शाळ आणतो, नारळाचे शाळ आणतो, पितो आणि आपण फेकून देतो बाहेर, पण फेकून देतो त्याच्यामध्ये पावसाचं पाणी साठतं, हे बघा, आणि त्याच्यामध्ये हे मलेरिया आणि डेंग्यू पसरवणारे डास तयार होतात। आपण काय करायचं आहे, आपण समजतो की गटारामध्ये मच्छर तयार होतात, पण ते घाण पाणी असतं, घाण पाण्यामध्ये मच्छर जो तयार होतो त्याच्यापासून आपल्याला मलेरिया, डेंग्यू, चिकनगुन्याचा आजार होत नाही। आपल्या घरामध्ये जो स्वच्छ पाण्याचे साठे आहे, ड्रम असू दे, ड्रम आठवड्यातून 2दा खाली करायचा, पूर्ण कोरडा करायचा, नंतर भरायचा आणि कपड्याने बांधून आच्छादन करून ठेवायचा। घरामध्ये आपल्याला फ्रीज असतात, बरोबर, हे बघा असे फ्रीज असतात, त्याच्या मागे एक ट्रे असतो, त्याच्यामध्ये जे पाणी साठतं ते सुद्धा नियमितपणे आपण काढलं पाहिजे। आपल्या गाड्या असतात किंवा टायर आपण ते खराब झाले की आपण काढतो आणि तशीच तिथे बाहेर फेकून देतो, बाहेर ठेवतो, तर त्याच्यामध्ये जे पाणी साठतं त्याच्यामध्ये सुद्धा हे बघा किती आळ्या तयार होतात। तर हे असे टायर उघड्यावर न टाकता एक तर आपली घंटा गाडी ते त्याच्यामध्ये टाकायची किंवा कचराकुंडीमध्ये टाकले तर त्याच्यातून ते उचलून घेऊन जातील, किंवा ह्या टायरला असे कटिंग करून ठेवायचे जेणेकरून त्याच्यामध्ये पाणी साठणार नाही। किंवा सगळ्यात छोटी गोष्ट, आपण घराच्या आतमध्ये जर आपल्या शक्य नसेल जवळ आपल्याला कचराकुंडीत टाकायला, जास्त करून आपण कचराकुंडीत किंवा कचरावाल्याकडे किंवा घंटा गाडीमध्ये टाकायचं आहे, पण त्याच्यामध्ये पाणी साठणार नाही अशा ठिकाणी ते ठेवायचे, बरोबर, म्हणजे त्याच्यामध्ये पाणी साठणार नाही आणि डास तयार होणार नाही। ज्या अर्बन हेल्थ सेंटर्स आहे, 24 अर्बन हेल्थ सेंटर्स आहे, त्यामध्ये त्यांच्या जवळपासची जी ठिकाणं आहेत तिथे आम्ही हे शिबिर घेतले आहेत। त्यामध्ये आम्ही जे लोक तिथे आले होते त्यांचे आम्ही रक्त नमुने तपासणी केलेली आहेत आणि 3 तारखेला ऑलमोस्ट आम्ही 1000च्या वर रक्त नमुने तपासलेले आहेत आणि 8000च्या वर लोकांनी अशा शिबिरांना भेटी दिलेल्या आहेत। आणि सर, जर समजा एखाद्या व्यक्तीला झालं डेंग्यू आणि मलेरियाचा व्यक्ती आढळला तर तुम्ही त्याच्यासाठी काय उपाययोजना करतात? कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंगबद्दल काय सांगाल? आता एखादा रुग्ण आढळला, तापाचा रुग्ण आढळला
तर त्याचं आम्ही रक्त नमुने तपासणी करतो. समजा हॉस्पिटलमध्ये आला तर त्याचं रक्त नमुने तपासणी करतो आणि मग त्याचा ॲड्रेस घेऊन त्या ठिकाणी जाऊन ज्या काही फवारण्या करायच्या आहेत किंवा इतर जे त्यांच्या कुटुंबामध्ये आहेत त्यांचे पण आम्ही रक्त तपासणी करतो. एखादा समजा पॅसिव्ह रुग्ण समजा आढळला, समजा आता हे आम्ही शिबिरं घेतले, याच्यातनं समजा एखाद्या रुग्णाला ताप वगैरे काही असेल, मलेरिया असेल किंवा डेंग्यूची लागण झाली असेल तर त्यामध्ये पण आम्ही जे 100 घरं आहेत तिचे आम्ही फवारणी करतो आणि त्या लोकांचं पण कोणी तापाचं रुग्ण वगैरे आहे की नाही असं पण आम्ही तिथे जनजागृती करतो, तपासण्या करतो. ब्युरो रिपोर्ट, प्रबोधिनी न्यूज नंबी. पुढील बातमीसाठी अपडेट राहा. प्रबोधिनी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा.